गरज ही शोधाची जननी असते हे वाक्य पुन्हा एकदा खरं ठरलंय. गॅसचा तुटवडा जाणवत असताना नालासोपाऱ्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने भन्नाट जुगाड करत चक्क गाडीत वापरलेलं खराब ऑइल तसेच किचनमधील खराब तेल वापरून स्पेशल शेगडी तयार केली. नालासोपारा पश्चिमेकडील कलंब या ठिकाणी नाईस फूड कोर्ट या हॉटेलचा मालक क्रोनाल किणी या तरुणाने ही हटके शेगडी तयार केली आहे. रोनाल किणी या तरुणाने ही हटके शेगडी तयार केली आहे. या शेगडीचा सेटअप ही तितकाच भन्नाट आहे. सॉसच्या रिकाम्या 5 लिटरच्या या कॅनमध्ये किचनमधील ब्लॅक ऑइल तसेच बाईक आणि कारच्या इंजिनचं खराब ऑइल टाकून पाईपच्या माध्यमातून शेगडीत पोहोचवला आणि त्याला जोडलेला ब्लोअर जो आपण मोठ्या फिश टँकमध्ये ऑक्सिजनसाठी वापरला जातो त्याचा उपयोग करून आगीची फ्लेम तयार केली. मग काय, त्या फ्लेमवर आरामात भाजी, भात आणि इतर पदार्थही शिजवले जातात. स्थानिकांमध्ये या अनोख्या शेगडीची चांगलीच चर्चा रंगली आहे. काही जण याला इनोव्हेशन म्हणतायत तर काहींनी जुगाड टेक्नॉलॉजीचं कौतुक केलंय. गॅस नसताना ऑइलवर चालणारी शेगडी ही कल्पना अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे. ही अनोखी शेगडी अवघ्या 17,000 रुपयात त्यांनी तयार केली. हॉटेलमध्ये जो सिलेंडर त्याला 3 ते 5 दिवस चालायचा आता अवघ्या 5 लिटरमध्ये हॉटेलमध्ये आलेल्या ऑर्डरनुसार तोही आता 3 ते 5 दिवस चालत आहे. कुणाल हा इंजिनियर नाही, त्याचं 12वी पर्यंतचं शिक्षण झालं आहे. मात्र सध्या कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्यानं आणि 4 ते 5 कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह याच हॉटेलमधून होत असल्यानं त्याने एक यूट्यूबचा व्हिडिओ बघून त्याला ही भन्नाट कल्पना सुचली. 5 लिटरचं हे खराब इंजिन ऑइल अवघ्या 30 रुपयांना येतं. तसेच क्रुणालच्या मते ही शेगडी सुरक्षित सुद्धा आहे. दरम्यान गरज पडली तर माणूस काहीही करू शकतो याचं हे भन्नाट उदाहरण म्हणावं लागेल. आता पुढे या शेगडीचा ट्रेंड वाढतो का हे पाहणं अतिमहत्त्वाचं ठरणार आहे. ॲक्च्युली आता तुम्हाला पण माहीत आहे युद्धाची परिस्थिती आहे, त्याच्यामुळे गॅस कम्प्लिटली बंद केले. आम्हाला कमर्शियल गॅस कम्प्लिटली बंद केलेले आहेत आणि ह्या हॉटेलवर मी बंद पण नाही करू शकत अशी माझी कंडिशन आहे. कारण ह्या हॉटेलवर कमीत कमी 4 ते 5 लोकांचं उदरनिर्वाह चालतो आणि प्लस एक असा माणूस आहे माझ्याकडे कामाला की त्याचं सगळं इथूनच होते, कुठून बाहेरून कुठून होत नाही. त्याचं घरचं जेवणसुद्धा त्याला इथूनच जाते. तर मी हे बंद तर करू नाही शकत, म्हणून मी असंच एकदा व्हिडिओ चॅनल म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि ते बघत राहिलो की काय आपल्याला मिळतं ह्याच्यातून नवीन शिकायला वगैरे. तर मला हा व्हिडिओ भेटला आणि त्या व्हिडिओमधून मी ते त्याच्यावर थोडं रिसर्च केलं आणि मी माझ्या पद्धतीने ते बनवलं. त्याला एक 6 इंचाचा एक पाईप जो मिनिमम आता त्याचं गेज मला माहीत नाही आहे, पण तो एक 6 इंचाचा एक गोल पाईप एक घेतला आणि एक 2 इंचाचा एक लांब लचक एक 2 फुटाचा पाईप घेतला आणि त्याला ते एल्बो बसून त्याला एक नोझल बनवलं, हँडमेड नोझल बनवलं. त्याला असे जसे ह्याला बर्नलला जे छिद्र असतात तसे छिद्र ड्रिल करून ते एक बर्नल बनवलं, नोझल बनवलं आणि त्याला अजून एक पाईप छोटा एक पाईप घेतला एक 2 फुटाचाच, पण तो काहीतरी अर्ध्यापेक्षा कमी त्याचं हे गेज आहे आणि तो पाईप ऑइलसाठी वापरला. आणि एक माझ्याकडे असे कॅन्स होते, सॉसचे रिकामी कॅन्स होते, त्याला एक नळ बसवला जो आपल्या फिल्टरला लागतो. त्याला कमी जास्त करायचा एक रेंज असतो, तो लावून ते फ्लोसाठी ते वापरलं. ते एक तसा एक हे केला. आणि मग एक माझ्याकडे एक ब्लोअर होता, तो ब्लोअर एकदम जास्त फोर्सली हवा फेकत होता म्हणून तो कामाचा नव्हता. म्हणून मी एक ॲमेझॉनवरनं एक फिश टँकसाठी वापरतो तसा एक ब्लोअर मागवला आणि त्याच्यात होऊन जातं. ह्याला टोटल असं म्हणजे माझा येण्या जाण्याचा पकडून 1700 खर्च आला. आत्ता असं आहे की ते जे गॅरेजवाले वगैरे आहेत ते असे लमसममध्ये विकतात ते, म्हणजे ते त्यांना काय असं हे नाही त्याचं, कारण कोणाला यूज होतं ते आपलं कन्स्ट्रक्शनवाले यूज करतात, बाकी कोणी यूज करत नाही ते ऑइल. मग ते ऑइल मी त्यांच्याकडून घेतो. असं त्याला मी एका 5 लिटरचे 20-30 रुपये देतो. हां, जे हे ऑइल आहे हे माझं इथे ऑइल आहे, म्हणजे ते आठवड्यातून 2 वेळा आम्हाला फेकावं लागतं. जवळजवळ 2 ते 3 लिटर ऑइल असते जे काळं होते म्हणून ते आम्हाला फेकावं लागतं. आम्ही फेकून द्यायचं होते, आता ते सुद्धा मी त्याच्यात यूज करतो, म्हणजे ते पण यूज होते, युजेबल आहे. आता आपण जेवढं ते पेटवणार तेवढं ते हे होणार. म्हणजे आता मला एक राईस बनवायला, एक 10 किलो राईस बनवायला कमीत कमी अर्धा तास लागतो एका गॅसवर. तर ते मी इथे 10 मिनटात करतो.
एक गॅस असं जसे ऑर्डर्स येतील ना त्याच्या हिशोबाने गॅसचं हे आहे. ऑर्डर्स नाही आल्या तर तुम्हाला महिनाभर चालेल, पण जर ऑर्डर रेग्युलर चालू होतात हा परवडतो एकदम? नाही परवडत. नाही नाही, हा आता तू शेगडी हा आता हा जो बनवलाय, जो मी शेगडी बनवले, हा. ती मला एवढी म्हणजे परफेक्ट माझ्या किचनसाठी आहे की ती माझा गॅस एक आठवडाभर चालतो किंवा 3 दिवस चालतो. आता तो मला तरी असं वाटतं की 15 दिवस चालेल गॅस. फ्लेम त्याची आहे तेवढी? फ्लेम आपल्या मॅन्युअल ह्याच्यावर आहे. म्हणजे आपण जसं ऑइल जास्त फ्लो करणार तसं तो फ्लेम वाढणार. ऑइल त्याचं कमी केलं म्हणून ते त्याला नोझल लावलेलं आहे. अच्छा. ऑइल तुम्ही जसं कमी कराल तसं तो फ्लो कमी होणार. आता तर मी माझे ह्या रेंज आहेत त्या रेंजसुद्धा मी तशाच बनवणार आहेत छोट्या व्हर्जनमध्ये. हा या कमर्शियल व्हर्जन म्हणजे मोठं व्हर्जन आहे, ह्याच्यात मोठी कामं होणार, पण छोटी कामं करण्यासाठी पण आता एक बनवणार आहे मी.